मधून एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। आमदार सुहास कांदेंच्या अंगरक्षकाचा धक्कादायक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। हॉटेल कर्मचाऱ्याला बंदूक दाखवल्याचं सीसीटीव्ही हे आता समोर आलेलं आहे। बंदूक दाखवल्या प्रकरणी नाशिक पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, आमदार सुहास कांदेंच्या अंगरक्षकानं एका हॉटेल कर्मचाऱ्याला बंदूक दाखवलेली आहे आणि आता या प्रकरणामध्ये पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे। या प्रकरणात अधिकची काय माहिती आहे? प्रथमेश, खरं तर या सगळ्या दरम्यान विशाल झगडे याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपल्या मित्रपरिवारासोबत असताना हॉटेलच्या कर्मचाऱ्यानं यावेळेला बिल मागितलं आणि त्यावेळेला बंदुकीचा दाग दाखवत त्यावेळेला त्या कर्मचाऱ्याला धमकावल्या प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर नाशिक रोड पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातो। या सगळ्या पार्श्वभूमीवर विशाल झगडे याची काही तासांमध्ये चौकशी देखील केली जाणार असल्याची माहिती मिळते। मात्र एकूणच जर बघितलं तर एका आमदाराच्या अंगरक्षकानं अशा स्वरूपाचं कृत्य केल्यानंतर आता सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा सुरू झाली। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।